नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील काही महत्त्वपूर्ण अशा दिनांविषयी माहिती घेणार आहोत, जे की स्वातंत्र्याच्या काळातील अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हे कोणत्याही परीक्षेसाठी नेहमीच विचारले जातात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1885 या वर्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, बंगालची फाळणी चळवळ म्हणजेच स्वदेशी चळवळ केव्हा झाली? बंगालची फाळणी चळवळ केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1905. 1905 या वर्षी बंगालची फाळणी स्वदेशी चळवळ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, काँग्रेसमध्ये फूट केव्हा पडली? काँग्रेस या पक्षामध्ये फूट केव्हा पडली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1907 या वर्षामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. प्रश्न क्रमांक 5 आहे, गृहराज्य चळवळ केव्हा झाली? गृहराज्य चळवळ केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1916. 1916 या वर्षामध्ये गृहराज्य चळवळ सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, लखनौ करार केव्हा झाला? लखनौ करार केव्हा झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, डिसेंबर 1916. लखनौ करार हा डिसेंबर 1916 या वर्षात झालेला आहे. लखनौ करार हा ऑप्शन क्रमांक 2 डिसेंबर 1916 मध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, मॉन्टेग्यू घोषणापत्र कधी घोषित करण्यात आले? मॉन्टेग्यू घोषणापत्र कधी घोषित करण्यात आले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 20 ऑगस्ट 1917 या दिवशी मॉन्टेग्यू घोषणापत्र घोषित करण्यात आले. उत्तर आहे 20 ऑगस्ट 1917. प्रश्न क्रमांक 8 आहे, रौलट कायदा केव्हाचा आहे? रौलट कायदा केव्हाचा आहे? तर उत्तर आहे 19 मार्च 1919 या दिवशीचा रौलट कायदा आहे. उत्तर बघा, 19 मार्च 1919. ऑप्शन क्रमांक 3, 19 मार्च 1919 या दिवशीचा रौलट कायदा आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? तर उत्तर आहे 13 एप्रिल 1919. ऑप्शन क्रमांक 2, 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडलेले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 या दिवशी घडलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खिलाफत चळवळ कोणत्या साली झाली? खिलाफत चळवळ कोणत्या साली झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1919 या वर्षी खिलाफत चळवळ झालेली आहे. 1919. प्रश्न क्रमांक 11 आहे, हंटर समितीचा अहवाल प्रकाशित केव्हा झालेला आहे? हंटर समितीचा अहवाल प्रकाशित केव्हा झालेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 18 मे 1920 या दिवशी हंटर समितीचा अहवाल प्रकाशित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, नागपूर अधिवेशन काँग्रेस केव्हा झाले? नागपूर अधिवेशन काँग्रेस केव्हा झाले? तर उत्तर आहे डिसेंबर 1920. ऑप्शन क्रमांक 4 बघा, डिसेंबर 1920 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. प्रश्न क्रमांक 13 आहे, असहकार चळवळीची सुरुवात केव्हा झाली? असहकार चळवळीची सुरुवात केव्हा झाली? तर उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920.
ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1 ऑगस्ट 1920 या दिवशी असहकार चळवळीची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, चौरी चौरा घटना केव्हा घडली? चौरी चौरा घटना केव्हा घडली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 5 फेब्रुवारी 1922 या दिवशी चौरी चौरा घटना घडलेली आहे. उत्तर आहे 5 फेब्रुवारी 1922. प्रश्न क्रमांक 15 आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 जानेवारी 1923 या दिवशी स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. 1 जानेवारी 1923. प्रश्न क्रमांक 16 आहे, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑक्टोबर 1924 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, सायमन कमिशनची नियुक्ती केव्हा झाली? सायमन कमिशनची नियुक्ती केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 8 नोव्हेंबर 1927 या दिवशी सायमन कमिशनची नियुक्ती झालेली आहे. उत्तर आहे 8 नोव्हेंबर 1927 या दिवशी सायमन कमिशनची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतात सायमन कमिशनचे आगमन केव्हा झाले? भारतात सायमन कमिशनचे आगमन केव्हा झाले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 3 फेब्रुवारी 1928 या दिवशी भारतात सायमन कमिशनचे आगमन झालेले आहे. 3 फेब्रुवारी 1928. प्रश्न क्रमांक 19 आहे, नेहरू अहवाल केव्हाचा आहे? नेहरू अहवाल केव्हाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑगस्ट 1928 या वर्षाचा नेहरू अहवाल आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, बरदौली सत्याग्रह केव्हा झाला? बरदौली सत्याग्रह केव्हा झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑक्टोबर 1928 या दिवशी बरदौली सत्याग्रह झालेला आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, लाहोर कट खटला केव्हा झाला? लाहोर कट खटला केव्हा झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 8 एप्रिल 1929 या दिवशी लाहोर कट खटला झालेला आहे. 8 एप्रिल 1929. प्रश्न क्रमांक 22 आहे, लाहोर काँग्रेसचे अधिवेशन केव्हा झाले? लाहोर काँग्रेसचे अधिवेशन केव्हा झाले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डिसेंबर 1929 मध्ये लाहोर काँग्रेसचे अधिवेशन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, स्वातंत्र्य दिनाची घोषणा केव्हा झाली? स्वातंत्र्य दिनाची घोषणा केव्हा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य दिनाची घोषणा झालेली आहे. 2 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य दिनाची घोषणा झालेली आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, दांडी यात्रा मीठ सत्याग्रह केव्हा झाला? उत्तर आहे 12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930 या दरम्यान दांडी यात्रा मीठ सत्याग्रह झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6 एप्रिल 1930 या दिवशी सविनय कायदेभंग चळवळ झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.